बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांना मोठं यश मिळाले। या प्रकरणात काही दिवसांपासून फरार असलेल्या सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना अटक करण्यात आली आहे। तर त्यातला एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। फरार आरोपींच्या शोधासाठी जंग पछाडणाऱ्या पोलीस यंत्रणा आणि सीआयडी पथकाचं हे मोठं यशच म्हणावं लागेल। पण हे फरार आरोपी पोलिसांच्या हाती लागण्यामागेही मोठी स्टोरी आहे। तपास यंत्रणांची सतर्कता, हत्या प्रकरणातील एक कडी जोडत सुरू असलेला तपास आणि एका डॉक्टरची चौकशी सुदर्शन घुलेपर्यंत घेऊन गेली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आज आपण हाच घटनाक्रम थोडक्यात समजून घेऊया। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्गुणपणे हत्या करण्यात आली। हत्येचं प्रकरण गंभीर असल्यानं आरोपींच्या शोधासाठी बीड पोलीस, एसआयटी आणि सीआयडीनं विशेष पथकं तयार केली होती। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत वेगानं तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या। या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी टेक्निकल टीम गठीत केल्या होत्या। आरोपी जाळ्यात कसे सापडले, या टीमच्या मदतीनं आरोपींचे मोबाईल लोकेशन आणि ते ज्या लोकांच्या संपर्कात होते त्या लोकांना गाठून त्यांच्याकडून माहिती गोळा केली जात होती। या चौकशीतून माहिती मिळत होती, पण फरार आरोपींनी त्यांच्याकडील मोबाईल बंद केले होते। नवीन सिम कार्ड घेऊन त्याद्वारे संपर्क केला जात होता, पण तरीही यंत्रणांनी त्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून माहिती मिळवली। याच माहितीच्या आधारे दोघा जणांना ताब्यात घेतलंय। डॉक्टर वायबसेनं पत्ते उघडले आणि दोघं जाळ्यात अडकले। या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा दुवा आहे, तो म्हणजे डॉक्टर संभाजी वायबसे। या प्रकरणात डॉक्टर संभाजी वायबसे आणि त्यांच्या वकील पत्नीला ताब्यात घेण्यात आले। आरोपींना मदत संभाजी वायबसेने केल्याचं सांगितलं जातंय। संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हापासून संभाजी वायबसे फरार होते, त्यामुळं तपास यंत्रणांचा संशय बळावला। पोलिसांकडून त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवलं जात होतं, पण तरीही तो काही हाती लागत नव्हता। मध्यंतरी तो राज्याबाहेर गेल्याची माहिती मिळाली होती, मात्र पोलिसांना असा संशय होता की एक व्यक्ती मर्डर झाल्यापासून गायब आहे, तिचा खुनाशी काही संबंध नाही, पण ती नॉट रिचेबल कशी काय होऊ शकते। त्यामार्फत या सगळ्यांचा छडा लावण्याचा प्रयत्न झाला। स्थानिकांनाही विचारणा झाली। त्यानंतर वायबसेबाबत प्राथमिक माहिती मिळाली। पुढे अधिक तपासांती डॉक्टर वायबसे आणि त्याच्या पत्नीला नांदेडमधून ताब्यात घेण्यात आलं। डॉक्टर वायबसेच्या चौकशीतूनच पुण्याचं कनेक्शन समोर आलं। या चौकशीतूनच पोलिसांना फरार असलेल्या सुदर्शन घुले, सुधीर सांगळेचे धागेदोरे मिळाल्याचं आता सांगितलं जातंय। वायबसेंनीच या आरोपींना लपायला मदत केली असं पोलिसांना सुरुवातीला वाटत होतं, पण या गोष्टी अजून कुठेही कागदावर घेतलेल्या नाहीत। ही फक्त प्राथमिक माहिती आहे। पोलीस यंत्रणेकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच यामध्ये स्पष्टता येईल। पण फरार आरोपींना शोधण्यासाठी डॉक्टर वायबसेंनी काही इनपुट्स दिले आणि हे प्रकरण पुढे गेलं इतकं मात्र नक्कीच मानता येईल। दरम्यान या प्रकरणात बीड पोलिसांचं विशेष पथक नियुक्त करण्यात आलं होतं। त्यांनी डॉक्टर संभाजी वायबसे यांच्याकडे चौकशी करून गोपनीय माहितीच्या आधारे दोघा आरोपींना ताब्यात घेऊन सीआयडीकडे पुढील तपासासाठी देत असल्याचं बीड पोलिसांनी म्हटलंय। तर मंडळी, बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाच्या तपासाबद्दल तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।